जालना प्रभाग क्रमांक 1 मध्ये घाणीचा अड्डा, भाजप कार्यालयासमोर स्वच्छतेचा बोजवारा। या प्रभागाची गंमत म्हणजे बीजेपी कार्यालयासमोरच घाणीचं साम्राज्य। या प्रभागात 5 नगरसेवक निवडून आलेले आहे भाजपचे। या नगरसेवकांना नागरिकांच्या समस्येची देणं घेणं नाही। घाणीचंग बातम्या माध्यमात प्रकाशित करूनही नगरसेवक सुधरेना। आज दिनांक 12 रविवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे। विशेष म्हणजे या प्रभागात भाजपचे तब्बल 5 नगरसेवक निवडून आलेले असताना आणि त्याच भागात पक्षाचे जिल्हा संपर्क कार्यालय असताना कार्यालयासमोरच कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहे। त्यामुळे स्वतःच्या दारासमोरील घाण साफ करता येत नसेल तर शहर काय स्वच्छ करणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या भागातील अस्वच्छतेबाबत वारंवार माध्यमात बातम्या प्रसिद्ध होऊनही नगरसेवक मात्र अजूनही कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचं चित्र दिसत आहे। निवडणुकीच्या वेळी मोठमोठ्या आश्वासनाचा पाऊस पाडणारे हेच लोकप्रतिनिधी आता नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते स्वच्छतेच्या नावाखाली फक्त कंत्राटदाराचे हित जपले जात असून टक्केवारीच्या खेळात जनतेच्या आरोग्याशी पर्वा उरलेली नाही। आमच्या टीमने प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक दिवसापासून कचरा न उचलल्याने स्पष्ट झाले। ओल्या सुक्या कचऱ्याचे ढिगारे 15-15 दिवस तसेच पडून राहतात। परिणामी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। स्वच्छता कर्मचारी नियमित येत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। त्यातच पाण्याची टंचाई नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे। एका बाजूला स्वच्छ शहर, सुंदर शहरच्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र प्रभाग क्रमांक 1 मध्ये घाणीचा विळखा घट्ट होत चालला आहे। त्यामुळे आता तरी भाजपचे नगरसेवक जागे होणार का, की नागरिकांना अजूनही घाणीच्या विळख्यातच जगावे लागणार, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत।